दिग्रसमध्ये स्ट्रॉंग रूम, पोलिसांचा तगडा बंदोबस्त, 24 तास बंदूकधारी तैनात, उमेदवारांनाही सतत नजर ठेवण्याची मुभा. दिग्रस नगर परिषद निवडणुकीसाठी दिनांक 2 डिसेंबर रोजी पार पडलेले मतदान शांततेत पार पडले. आता मतमोजणी दिनांक 21 डिसेंबर रोजी होणार असून त्यासाठी ईव्हीएम मशीन दिग्रस तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रूम मध्ये सील करून अत्यंत कडक सुरक्षेसह ठेवण्यात आल्या आहेत. सुरक्षा व्यवस्थेसाठी स्ट्रॉंग रूम परिसरात एसआरपीएफचे विशेष बंदोबस्त, जिल्हा मुख्यालयातील बंदूकधारी पोलीस, महसूल विभागातील कर्मचारी, नगर परिषद कर्मचारी आणि स्थानिक बंदूकधारी पोलीस 24 तास सतत तैनातीवर आहे. परिसरात अनधिकृत हालचाल होऊ नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्यात आली असून पोलिसांच्या गस्ती फेऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला प्राधान्य देत कोणत्याही प्रकारचा गैरसमज अथवा शंका निर्माण होऊ नये म्हणून उमेदवारांना देखील स्ट्रॉंग रूम जवळ 24 तास ये-जा करण्याची, बसण्याची तसेच देखरेख ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजय सूर्यवंशी यांनी दिली.